श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे 6 फेब्रुवारी, वार आहे शुक्रवार आणि उद्या आलेली आहे औदुंबर पंचमी. तर बघा, हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती दत्त महाराजांची मूर्ती आणि हे नाव आठवताच वाडीचे आठवण किंवा स्मरणसुद्धा आपल्याला होतं. दरवर्षी औदुंबर पंचमी महाकृष्ण पंचमी या दिवशी साजरी केली जाते. भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्य गमन केल्यानंतरनं नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांनी पुन्हा प्रत्यक्ष म्हणजे बघा त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन त्या पुजाऱ्यांना 5 दिवस त्यांच्याकडून सेवा ही त्यांनी स्वीकारली होती आणि आजच्या या पावन तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले होते अशी मान्यता आहे. आणि म्हणूनच या दिवशी वाडीत बघा गुरुप्रतिपदेपासून ते औदुंबर पंचमीपर्यंत जागरणाचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो. भगवान श्री नृसिंह स्वामी महाराज म्हणजेच आपले दत्तगुरू आणि आपले दत्तगुरू म्हणजेच आपले स्वामी समर्थ महाराज आणि म्हणूनच ही औदुंबर पंचमी तिथी आपल्या स्वामी समर्थांना समर्पित केली जाते. या दिवशी दत्तगुरूंची स्वामींची उपासना सेवा केली जात असते आणि शुक्रवारच्या दिवशी ही पंचमी तिथी आल्यामुळं या शुक्रवारचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केलेला असतो आणि त्याचप्रमाणे शुक्रवार हा आपल्या कुलदेवीला आणि माता लक्ष्मीला समर्पित केला जात असतो. आणि या अशा शुभ दिवशी औदुंबर पंचमी आलेली आहे. औदुंबर पंचमीच्या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावरती हजारो पटींनी कार्यरत असतं, म्हणजेच जागृत अवस्थेमध्ये असतं आणि यामुळं आपण या अशा सकारात्मक लहरीमध्ये या तिथीला जे पण उपाय करतो, सेवा करतो, त्याचं आपल्याला जे फळ आहे तर ते कितीतरी अधिक पटींनी प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच या तिथीला तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. उंबराच्या झाडाला फक्त ही एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळं 100% बघा तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे. घरातील असणारी इडापिडा, बाधा, दोष दूर होऊन तुमच्या घराची, मुलांची आणि त्यासोबतच तुमच्या पतीची देखील प्रगती होणार आहे. तुमचा व्यवसाय असेल, उद्योगधंदा असेल, तो व्यवस्थित चालत नसेल, आलेली लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहत नसेल किंवा इतर तुमची कोणतीही इच्छा आहे कठीणातील कठीण ती काही केल्यानं पूर्ण होत नाही, तर ती इच्छासुद्धा स्वामींच्या कृपेनं पूर्ण होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, याच वृक्षाखाली बसून बघा दत्तगुरूंनी साधना केली होती, उपासना केली होती आणि म्हणूनच या वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात. आपल्या बघा हिंदू धर्मामध्ये किंवा शास्त्रामध्ये काही जी झाडं आहेत तर ती दैवी शक्तीचं स्वरूप मानली जातात. त्या झाडामध्ये काही विशिष्ट देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि त्यामध्ये बघा तुळस, पिंपळ, त्यासोबतच बेल आणि त्यातीलच एक झाड म्हणजे औदुंबराचं झाड म्हणजेच उंबराचं झाड. आणि या उंबराच्या झाडामध्ये बघा दत्तगुरूंचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी बघा म्हणजेच औदुंबर पंचमीच्या दिवशी या झाडाची सेवा करण्याला एक विशेष असं महत्त्व दिलं जातं. जो पण व्यक्ती या झाडाची सेवा करतो तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामधील सर्व अडचणी, अडथळे दूर होऊन त्याची इच्छा पूर्ण होत असते. तर बघा, या झाडाला प्रभू विष्णूंनीच म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळालेला आहे की या झाडाला सतत फळे येतील आणि जो पण व्यक्ती या झाडाची सदैव पूजा करेल त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल.
त्यामुळं आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो उद्या औदुंबर पंचमीच्या दिवशी करायचा आहे. आता बघा, हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता किंवा सायंकाळच्या वेळी केला तरीही चालेल. फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये हा जो उपाय आहे तर तो आपण करायचा नाही, कारण की हा त्यांचा भिक्षा मागण्याची जी वेळ आहे तर ती असते, म्हणून या वेळेत हा उपाय करू नका. तर हा उपाय करण्यासाठी बघा, आपल्याला एक स्वच्छ तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. तर बघा, सुरुवातीला आपल्याला सकाळी दत्तगुरूंची किंवा स्वामींची मूर्ती असेल तर त्यांच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. मूर्तीवरती त्यांना पिवळ्या रंगाची फुलं, वस्त्र, मिठाई अर्पण करायची आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी एक स्वच्छ तांब्या पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध, चिमूटभर हळद आपल्याला मिक्स करायची आहे आणि एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. हळदी कुंकू, अक्षदा, फुलं घ्यायची आहेत आणि तुम्हाला 21 अखंड तांदूळ देखील घ्यायचे आहेत. त्यानंतरनं बघा, हे सर्व साहित्य घेऊन जिथं पण उंबराचं झाड आहे तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला हे तांब्यातील पाणी आहे तर त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. आता वृक्षाला अर्पण केल्यानंतरनं हळदी कुंकू व्हायचं आहे. आता बघा, हे 21 तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला हळदीनं आणि कुंकानं लाल पिवळे करून याच्या अक्षदा तयार करायच्या आहेत आणि या अक्षदा आपल्याला तिथे अर्पण करायच्या आहेत. अर्पण करत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि असे 21 अखंड तांदूळ आपल्याला तिथे अर्पण करायचे आहेत. या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष असं महत्त्व असतं, त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं, शक्यतो पिवळ्या रंगाची फळं प्रसाद स्वरूप आपण तिथे अर्पण करायचे आहेत किंवा नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत. दोन्ही हात जोडून आपल्या मनामध्ये जी पण इच्छा आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी दत्तगुरूंकडे, स्वामींकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि नंतरनं बघा, घरी येताना आपल्याला त्या झाडाखालची चिमूटभर माती घरी घेऊन यायची आहे. आल्यानंतरनं ही जी माती आहे तर ती एका प्लेटमध्ये आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि नंतरनं बघा, दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी या प्लेटमधील जी पण आपण माती आणलेली आहे तर ती माती आपण तुळशीमध्ये टाकायची आहे. आपल्या तुळशीतील कुंडीमध्ये आपल्याला टाकायची आहे. अशा पद्धतीनं हा जो एक उपाय आहे तर तो आपण उद्या दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे. फक्त दुपारी बघा 12 ते 12:30ची जी वेळ आहे तर ती वेळ सोडून इतर कोणत्याही वेळेमध्ये आपण हा एक उपाय करायचा आहे. यामुळे 100% स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. घरातील इडापिडा, बाधा, दोष दूर होऊन कुटुंबाची, मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होईल.